नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक फनी स्टोरी सांगते. गमतीशीर गोष्ट सांगते. हां. गोष्टीचं नाव आहे झाकली मूठ 1.25 लाखाची. म्हणजे बंद मूठ आहे, त्यात काय आहे हे आपल्याला कळत नाही, तर ती 1.25 लाखाची असं या गोष्टीचं सार आहे. तर होतं असं, एक दिवस काय होतं, एका गावात एक देऊळ असतं. देऊळ जुनं पुराणं असतं, थोडीशी पडझड वगैरे झालेली असते. शिवाचं देऊळ असतं ते. आणि तिथे एक पुजारी असतो. तो पुजारी नेहमी त्या देवळाची पूजा-बिजा करायचा. पण एक दिवस असं होतं, त्या पुजाऱ्याच्या कानावर एक गोष्ट येते, की त्या देवळात देवाचं दर्शन घ्यायला आपल्या देशाचा राजा येणार आहे. असं त्याला कळल्यानंतर त्याला हे होतं, "अरे बापरे! राजा येणार, आता काय करायचं? हे देऊळ तर असं." तर तो विचार करतो, नाही आपण हे देऊळ स्वच्छ-बिच्छ करून त्याची डागडुजी करून रंगरंगोळी करायला पाहिजे. एवढा मोठा राजा येणार तो. बघा आपल्याकडे पण कोणी पाहुणे येणार असेल, तर आपण घर साफ करतो ना, तर तसं त्याला वाटतं, की हा राजा येणार आहे. तर असं कसं ठेवायचं देऊळ? म्हणून तो ते देऊळ माणसांना बोलावून, स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून देऊळ स्वच्छ करून घेतो. कुठे पडझड झालेली असते ती लिपून घेतो, रंग लावून घेतो चांगला देवळाला. आणि ज्या दिवशी राजा येणार, त्या दिवशी तो काय करतो, छान फुलांच्या माळा-बिळा लावून अगदी ते देऊळ सजवतो. तर आता एवढं सगळं करायला त्याला खर्च तर येतोच ना, पण त्याला असं वाटतं राजा येणार आहे. एवढा राजा काय, प्रत्येक ठिकाणचा राजा श्रीमंत असतो. कधीही राजा गरीब नसतो. तर तो राजा चांगली दक्षिणा ठेवेल, वर्गणी ठेवेल असं त्याला वाटतं. मग आपला खर्च निघेल त्याच्यातून. म्हणून तो चांगला खर्च करतो. बरं देऊळ काय त्याचं स्वतःचं नसतं, देऊळ सगळ्या गावाचं. म्हणून तो आपला खर्च करतो आणि ते देऊळ छान करतो आणि राजा येतो. राजा दर्शन वगैरे घेतो आणि राजा काय करतो, जाताना त्या देवळात देवाच्या पुढे 4 आणे ठेवतो. 4 आणे ठेवतो आणि निघून जातो. ते बघून त्या गुरुजींना, त्या पुजाऱ्याला नवलच वाटतं, "अरे च्या! हे काय? हा राजा आणि आणि फक्त 4 आणे ठेवावे देवासमोर. आता मी ह्याच्यातून काय करू? मी ह्याच्यातून सगळ्यांचं कर्ज कसं फेडू?" सगळं देवळाची साफसफाई करून घेतली, रंगरंगोटी केली, डागडुजी केली. जे पुढे पडलं होतं, फुटलं होतं, त्या लोकांचे पैसे नको का मला द्यायला? माणसाने काम केलं तर पैसे द्यायला पाहिजे. आता या 4 आण्यातून मी लोकांचं कर्ज कसं फेडू? सगळी देवळाची सजावट केली, ते फुलं लावली, त्या माळ्याला पैसे द्यायला पाहिजेत. आता काय करणार? मग तो एक शक्कल लढवतो. आयडिया करतो. तो काय करतो, त्या 4 आणे घेतो, आपल्या मुठीत ठेवतो, बंद मूठ घेऊन बाहेर येतो आणि गावात येऊन लोकांना सांगतो, "बघा, या मुठीत राजाने दिलेली गोष्ट आहे. पण ती गोष्ट अशी आहे ना, की ती मला झेपणार नाही. तर ही गोष्ट मी आज लिलाव करून लोकांना देऊन टाकतो." लिलाव करतात म्हणजे बोली करतात. काहीतरी मी 4,000 ला घेईन, 5,000 ला घेईन. मग ते 4,000 एक वार, 4,000 2 वार, 4,000 3 वार असं बोलतात. त्याला लिलाव म्हणतात. तर हा घेऊन येतो, ते लोकांना वाटतं, अरे राजाने ठेवलं म्हणजे काहीतरी मौल्यवानच असणार आणि हा म्हणतोय मला झेपणार नाही. तर ज्याला हवी त्याने घ्यावी. तर पहिलीच बोली लागते 5,000 ची. तो सांगतो लोकांना, "बघा, राजाने दिली वस्तू, ती मला नाही झेपणार म्हणून मी याचा लिलाव करतो." 5,000 आहे, दुसरा म्हणतो 10,000. मग 10,001, 10,002, 10,003 म्हणणार, इतक्यात तिसरा म्हणतो 15,000. कोणी म्हणतं 17,000, कोणी म्हणतं 20,000. असं करता ती बोली जाते 25,000 पर्यंत. आणि इथे काय चाललंय म्हणून राजाचा एक पहारेकरी तिथे बघायला येतो, की कसला गोंगाट आहे, काय गर्दी जमले. तेव्हा त्याला कळतं, की ह्या पंडिताच्या हातात, या पुजाऱ्याच्या हातात राजाने देवळात ठेवलेली वस्तू आहे आणि तो तिचा लिलाव करतोय. तर तो परत राजवाड्यात येतो आणि महाराजांना विचारतो, "महाराज, आपण काय ठेवलं तिकडे देवासमोर?" म्हणतो, "का? काय झालं?" "नाही, तो पुजारी तिथे तुम्ही ठेवलेल्या वस्तूचा लिलाव करतोय आणि पहिलीच बोली लागली ती 10,000 ची आणि आता ती बोली वाढत 25,000 पर्यंत गेले." असं म्हटल्यानंतर राजाला घामच फुटतो. "अरे बापरे! हे काय झालं? आपण तर फक्त 4 नाही ठेवले. आता कोणी 25,000 30,000 ते घेतले तर बघतील तर काय, हे काय? राजाने काय ठेवलं? 4 आणे." म्हणजे राजाची सगळी लाज गेली. तो तसा धावत पळत त्या पुजाऱ्याजवळ येतो आणि त्याला सांगतो, "ए बाबा थांब." त्याच्या पाठीवर हात फिरवतो आणि सांगतो, "मी तुला ₹1,25,000 देईन, पण तू
या गर्दीसमोर ही मूठ काय उघडू नको. मग त्याला तेवढे पैसे मिळतात. तसा तो खुश होतो. तो म्हणतो की "ठीक आहे, आता महाराजच ही गोष्ट ₹1,25,00,000 ला घेतायत, तर मी कुणाला आता काही देणार नाही. ही बोली आहे ती शेवटची आहे." असं म्हणून तो देवळात परत येतो आणि राजाच्या शहाणे राजाला परत येतो आणि तेव्हापासून ही म्हण पडली. झाकली मूठ 1,25,00,000ची. त्याने उघडलं असतं तर काय झालं असतं? सगळी लाजच गेली असती. म्हणून कुठची गोष्ट अशी दाबून ठेवली की बोलतात, "झाकली मूठ 1,25,00,000ची." बाळांनो, आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.